माझं नाव विशाल संजय सांगळे. नुकताच मी बिल्डिंग नंबर 4 701 रूम नंबरला राहतो. आज बरेच वर्ष झाली, इथून पुढे झाली असेल आणि आजही झाली आहे. मी बऱ्याच अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा अजून छत्रपती शिवाजी महाराज असेल अशा जयंत्यांमध्ये मी सहभाग घेतो. परंतु तिथं मला असा एक विखुरलेला अनुभव येतो. कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या जयंत्यांमध्ये मला फार भिन्नता आढळते. पण फार चांगली गोष्ट आहे की अमृतसिद्धी सोसायटीमध्ये म्हणजे आपल्या या संकुलनामध्ये अशी कुठलीही गोष्ट आढळत नाही, याचा मला सार्थ अभिमान आहे. फारसं काही मी लंबचौडं भाषण देणार नाही, परंतु एक सांगण्याचा प्रयत्न करेल थोडस. बुद्धीच्या सागरातील मंथन भीमात होते, बुद्धीच्या सागरातील मंथन भीमात होते, समतेच्या भावनातील चंदन भूम्यात होते, समतेच्या भावनातील चंदन भीमात होते. संकल्प या मनाचा क्रांती करून गेला, निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला, निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला. टिपविल कैक ज्ञानी माझ्या धुरंधराने, इतिहास घडविला माझ्या युगंधराने, इतिहास घडविला माझ्या युगंधराने. मित्रांनो, भावांनो आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे परमपूज्य प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतरत्न होते. या भारतरत्न विश्व रत्नास मी माझा सर्वप्रथम कोटी कोटी प्रणाम करतो. जन्म 14 एप्रिल 1891 आणि मृत्यू 6 डिसेंबर 1956. या कालावधीमध्ये खर तर आपल्या भारताचं दुर्दैव असं की जे चांगलं काम करून गेले ना त्यांना कमी आयुष्य मिळालं. भगवंतानं असं काय केलं ते ना माहित नाही, परंतु असं म्हणतात की भगवंताला बऱ्याच ठिकाणी चांगलीच लोक आवडतात, त्यामुळे तसं काही असावं, परंतु फार कमी आयुष्य मिळालं. बघा, कॅल्क्युलेशन करून बघा, छत्रपती संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील किंवा अजून कोणी असतील त्यांना बरंच कमी आयुष्य मिळालं. आणि परंतु त्या कमी आयुष्यात त्यांनी जे काय करून दाखवलं ते जगव्यापी कार्य झालं. ते जगव्यापी कार्य होऊन ते आपल्या सर्वांना आज भारत स्वातंत्र्याच्या रूपात आपल्याला मिळतंय. तर इथे भलतं एवढं लंबचौडं मी काय भाषण नाही टाकणार, परंतु जाताना मी एवढंच म्हणजे सांगताना मी एवढंच सांगेन की मित्र, इथे संपूर्ण बरेच जण बोलले, म्हणजे मला काय आक्षेप वगैरे नाही घ्यायचा, बरेच जण बोलले की त्यांनी संपूर्ण इतिहास सांगितला, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या इतिहासात किंवा भूगोलात मला तरी वाटतं असे सामावणारे नाही आणि आपल्या शब्दातही सामावणारे नाही. शब्द कमी पडतील असं कार्य त्यांनी केलेलं आहे. म्हणजेच आपल्या भारताला कायदेशीर पद्धतीनं कसं जगावं त्यासाठी आपल्याला संविधान लागू करून दिलं आणि संविधान लागू करून दिलं म्हणूनच आज आपल्या भारतामध्ये लोकशाही नांदते आणि लोकशाही नांदत असून आपण सर्व स्वातंत्र्याच्या रूपात सुरक्षित असतो आणि सुरक्षित राहून आपल्या सर्व यंत्रणा आज सुसज्जित भारत या मार्गावर आज काही दिवसांना आता भारत महासत्ता व्हायच्या मार्गावर लागलेला आहे. तर त्यामुळे मला मेन गोष्ट म्हणजे सांगायची एवढीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास किंवा आपण म्हणतो शिका, संघटित व्हावं, संघटित होऊन संघर्ष करा, या विचारांना हे विचार तर घेतलेच पाहिजे मित्रांनो आणि हे विचार मांडलेही पाहिजे. मी असं नाही म्हणत की इतिहास मांडला नाही पाहिजे, इतिहास पण मांडला पाहिजे, कारण इतिहासातूनच आपल्याला प्रेरणा मिळते. हे जरी खरं असलं तरी हा इतिहास ऐकून आपल्याला या इतिहासावर यांच्या जयंत्या त्याच्यानंतर पुण्यतिथी वगैरे काय जे असतील यांच्या जयंत्या पुण्यतिथ्यांवर आपण जे भाषण वगैरे म्हणतो ते ऐकून आपल्याला जर इतरांचे विचार ऐकून जर कधी आपल्याला यांच्या इतिहासातून आपल्याला काहीतरी कार्य पुढे आपल्या भविष्यासाठी करता येईल का याची फार शिकण्याची गरज आहे आणि याचं मार्गदर्शन याचा एक पाठ
एक धड आपल्या प्रत्येक पुस्तकात असणं गरजेचं आहे. आणि मेन म्हणजे पुस्तकात तर असणं गरजेचं आहे. आणि संविधान, जसं की आपण सुरुवातीला आपण शाळेत जातो तेव्हा आपण संविधान वाचत असतो, त्या संविधानाचा अर्थ, ते संविधान कशासाठी वाचलं जातं हे आपण लहान मुलांना सांगितलं पाहिजे. आणि आपण जे इतिहास वाचतो त्याच्या कार्याची जाण म्हणून, त्यांच्या कार्याची जाण म्हणून त्या महापुरुषांना, त्यांनी जे आपल्यासाठी कार्य केले त्यांना एक शतशः वंदन म्हणून आपण सर्वांनीच या इतिहासामधून प्रेरणा घेऊन, लहान लहान मुलं असतील किंवा पुढची पिढी असेल किंवा मागची पिढी असेल, वरिष्ठांनी अनुभव द्या, छोट्यांनी शिका, परंतु यातून काहीतरी घेतलं पाहिजे. आणि आपल्या आयुष्यात असं आपल्याला काही करता येईल का, त्यांच्यापर्यंत तर आपण नाही पोहोचू शकत, पण त्यांचे विचार घेऊन आपल्याला काही करता येईल का, आपल्याला आपल्या मुलांना मार्गदर्शन करता येईल का, आपल्या कोणाला व्यवस्थित सांगता येईल का, हे बघितलं पाहिजे. आणि तेव्हा त्याच्यामुळे त्यांच्या जयंत्या साजरा केल्या पाहिजे. एवढंच मी बोलतो आणि जाता जाता म्हणतो, बाटली बैलगाडी कालमच्या स्पर्शाने, बाटली बैलगाडी कालमच्या स्पर्शाने, बाटली बैलगाडी कालमच्या स्पर्शाने, मिठाई कोट घालूनी, मिठाई कोट घालूनी, आता चालला विमानात भीम सूर्य क्रांतीचा, मी पाहिला विधानात बुद्ध जान दाविला, या पिंपळाच्या पानात बुद्धीच्या सागरातील मंथन भीमात होते, समतेच्या भावनातील चंदन भीमात होते, संकल्प या मनाचा नाचली, न्यायाची राजदारी गुंजन भीमात होते, संकल्प या मनाचा क्रांती करून गेला, निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला, टिपविल काय ज्ञानी माझ्या धुरंधराने, इतिहास घडविला माझ्या युगंधराने, ही आस घडविली बुद्धीच्या सागरातील, बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले, बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले, मी पाहिला महासागर, मी पाहिला महासागर, मी पाहिला महासागर, या पुस्तकाच्या ज्ञानात हे भीम सूर्य क्रांतीचा, मी पाहिला विधानात बुद्ध जान दाविला, मी पिंपळाच्या पानात बुद्ध जान दाविला, या पिंपळाच्या पानात. धन्यवाद. मला आताच सांगण्यात होतं की भाषण करा म्हणून थोडंसं, तुम्ही दादांनी मला रिक्वेस्ट केली त्याच्यावरून मी आलो. फारशी अशी तयारी वगैरे नव्हती, पण असं झालं असतं. असू द्या, जे काय बोललो आणि जी पण काय मला ऐन वेळेवर आपण संधी दिलीत अमृतसिद्धी संकुलांचे आणि अमृतसिद्धी आयोजक नियोजकांचे, सर्व गुणीजनांचे मी आभार मानतो. आणि मला संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले शतशः आभार मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना व इथं सर्व महापुरुषांना आणि तुम्हा सर्वांना मी कोटी कोटी प्रणाम करतो. आणि माझे तुटके मुटके जमलेले न जमलेले, जे जमलं असेल ते तुमचं, जे नसत जमेल ते मी मला क्षमा करून असं आपला छोटा बालक म्हणून मला आपण क्षमा कराल ही विनंती करतो. मी धाडस केलं आणि तुम्ही पण मला समजून घेऊन मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या म्हणतो आणि धन्यवाद. थांबतो.